गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यातील वैर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। पावसाळी अधिवेशनावेळी पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं सगळ्यांनी पाहिलं। आता तर थेट कार्यकर्ते अपहरणापर्यंत पोहोचले। रोहित पवारांच्या कार्यकर्त्यानं पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण केल्याचा आरोप होतोय। नेमका सगळा प्रकार आहे तरी काय पाहूया। रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केला होता, तुम्ही पाहिले स्वतः? मी माझ्या घरच्यांच्याच व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हा कोण लागून गेलाय ज्या व्हिडिओ कॉलवर त्या ठिकाणी मी बोलायला? रोहित पवारांना वाटत असतील की कार्यकर्त्यांना मारावं, मी त्यांना आव्हान हे करतो, तुम्ही खालच्या कार्यकर्त्यात कशाला भांडण लावताय? दोन पक्ष, दोन नेते, दोन कार्यकर्ते माझ्या नेत्याच्या आणि बदला। हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले हे आहेत शरणू हांडे, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते। 7 ऑगस्टला शरणू हांडेंचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली। पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली, कर्नाटकातून आरोपींना अटक केली आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांची सुखरूप सुटका केली। गाडी लोकेट झालं विजयपूर जिल्हा कर्नाटक राज्याच्या इंडी तालुक्यामध्ये आणि तिथेही आमची टीम सक्सेसफुली पोहोचलं आणि तिकडच्या जे विक्टिम आहेत त्यांना मारहाणी केलेलं होतं आणि चाकूनी काही त्यांना वार पण केलेलं होतं आणि त्या परिस्थितीत आपलं विशेष पथकांनी आरोपीला ताब्यात घेऊन आणि हे जे विक्टिम आहेत त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेलं होतं आणि तिथून त्यांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्यांचं ट्रीटमेंट आता चालू आहे। अपहरण ते पोलिसांची कारवाई हा खेळ होता काही तासांचा, पण या अपहरणामागचं कारण होतं जुना राग। दृश्यात दिसणारे हे आहेत अमित सुरवसे, रोहित पवारांचे कट्टर समर्थक आणि नवी ओळख म्हणजे हांडेंचे अपहरण करते। तुमचं असं म्हणणं आहे की कोणाला तरी व्हिडिओ कॉल देखील केला होता? कोणाला व्हिडिओ कॉल? हे रोहित पवारांना व्हिडिओ कॉल केला होता, तुम्ही पाहिले स्वतः? तुम्ही गंभीर आरोप करताय, काय नेमकं बोलणं झालं होतं? व्हिडिओ कॉल केला। काय म्हणत रोहित पवार? रोहित पवार माफी माग म्हणत होते, अमित सुरवसे माफी माग म्हणत होते। मग मी म्हणलं मी नाही म्हणल्यानंतर मग त्यांनी ह्याला मस्ती आहे ह्याला घ्या रे म्हणले। तितक्यात 15-20 मिनिटात काहीतरी चालू झालं, पोलीस अर्धा तास झालं काहीतरी। आपल्या अपहरणावेळी रोहित पवार व्हिडिओ कॉलवर असल्याचा थेट आरोप शरणू हांडेंनी केलाय। तर या अपहरणामागचा मास्टरमाइंड रोहित पवारच असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणतायत। रोहित पवारांच्या बाबत मी नाही बोलत, परंतु महादेव देवकाते बोलतोय की ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे। शरणू आता काय बोलला की बाबांनो कुणाला तरी व्हिडिओ कॉल केलाय, त्यानं तर नावच घेतलं। जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारांना वाटत असतील की कार्यकर्त्यांना मारावं, मी त्यांना आव्हान हे करतो, तुम्ही खालच्या कार्यकर्त्यात कशाला भांडणं लावताय? आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडणं लावू नका। तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही समोर या ना। तुम्हाला मला जर मारायचं असेल मला सांगा, बारामतीत कधी येऊ, त्यांनी तारीख सांगावी, त्यांनी वेळ सांगावी, त्यांनी ठिकाण सांगावं, मी तिथं येतो ना। पण हांडेंचे आणि पडळकरांचे सर्व आरोप रोहित पवारांनी फेटाळून लावले। व्हिडिओ कॉल बद्दल ते बोलले, मी माझ्या घरच्यांच्याच व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हा कोण लागून गेलाय ज्या व्हिडिओ कॉलवर त्या ठिकाणी मी बोलायला? राहिला प्रश्न जो कार्यकर्ता ज्यांनी चूक केलेली आहे, जोही व्यक्ती कायदा व सुव्यवस्था हातात घेतो त्यांच्या बाजूने आम्ही राहत नाही, त्याच्यावर कारवाई तिथं झाली पाहिजे। आता तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे, तुमच्याकडे आता होम मिनिस्टर आहे, आता होम मिनिस्टरच्या सांगण्यावरच पडळकर तिकडे गेलेत आणि हा तमाशा तिथं करून मला अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर एसआयटी फॉर्म करा। मी मागणी करतो एसआयटी फॉर्म करा, खरं काय लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। या सगळ्या प्रकरणाला 2021 साली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची किनारही आहे। अमित सुरवसेने आपल्या नेत्याच्या गाडीवर दगड फेकल्याचा राग मनात ठेवून पडळकर समर्थक शरणू हांडेने अमित सुरवसेला मे महिन्यात मारहाण केली होती। माझ्या नेत्याच्या पण या मारहाणीची तक्रार अमितने पोलिसात न करता थेट बदला घेण्याचं ठरवलं। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक असलेल्या शरणू हांडे या कार्यकर्त्याचं सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचा समर्थक असलेल्या अमित सुरवसे याने अपहरण केलं होतं। खरं तर फिल्मी स्टाईलने हा सगळा प्रकार घडलेला आहे। अमित सुरवसे जो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा समर्थक कार्यकर्ता आहे, त्याने गोपीचंद पडळकर यांची गाडी फोडलेली होती आणि त्याचा मनात राग धरून शरणू हांडे याने 2 महिन्यापूर्वी अमित सुरवसे याला मारहाण केली आणि त्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी अमित सुरवसे यांनी खरं तर पूर्ण कट रचलेला होता।
काल त्याने पुण्यातून झूम कार जी आहे ती भाड्याने घेतली आणि ते आपल्या साथीदारांसह तो सोलापुरात आला आणि सोलापूरमध्ये आल्यानंतर शरणू याचं त्याने अपहरण केलं आणि कर्नाटकच्या दिशेने तो शरणू याला हातपाय बांधून तो निघालेला होता. या घटनेनंतर पडळकरांनी सोलापुरातलं शासकीय कार्यालय गाठून आपल्या जखमी कार्यकर्त्याची भेट घेतली. या प्रकरणात 4ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालात साडी, फटाक्यांची माळ, ट्रिमर, कॉन्डम अशा जवळपास 25 वेगवेगळ्या वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यामुळे हे सगळं साहित्य आरोपींकडे कशाला हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. नेत्यांच्या वैयक्तिक राजकारणाची किंमत ही कार्यकर्त्याच्या रक्तानं मोजली जाते, हे सोलापूरच्या या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित होतं. खरं तर मतभेदाचं राजकारण हे इतक्या विकृत वळणाला गेलंय की नेत्यासाठी जीव तोडून लढणारे कार्यकर्ते एकमेकांचं जीव घेण्यासाठी सुडानं पेटलेत. त्यामुळं आपल्या या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जबाबदारी हे त्याच नेत्यांची आहे. कॅमेरा पर्सन